होतं त्या पहिलं आरमार उभारण्याकरता आगरी समाजाच्या लोकांनी पुढाकार घेतला होता आणि ह्या इतिहासामध्ये नोंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजन करते त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय की आगरी चषकासारखी मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला या मैदानावर त्यांनी भरवली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण बालयोगी सदानंद महाराजांच्या आशीर्वादाने पदपर्शाने पतित पावन झालेलं हे गाव आहे आणि अर्थातच त्यांचे कटआउट्स आपल्याला इथे या व्यासपीठाला पाहायला मिळतोय. सदानंद महाराज म्हटलं, सदानंद बाबा म्हटलं तर नेहमीच तुंगारेश्वर हा पर्वत आठवतोय. तर डोंगरावर दर्शनाकरता नेहमीच भक्तजन जात असतात आणि त्यांचा आशीर्वाद बाबांची कृपा या जुचंद्र गावाला ही कायमस्वरूपी लाभलेली आहे. खेळाडू कक्षामध्ये थोडंसं लक्ष द्या. खेळाडू कक्षामध्ये लक्ष दिलं जाते आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. खास करून सदानंद महाराजांचा उल्लेख करायचा झाला तर परदेशात सुद्धा बालयोगी सदानंद महाराजांचं पारायण आपण पाहिलंय. मॉरिशियस, कॅनडा, श्रीलंका या देशामध्ये सुद्धा त्यांचं पारायण पाहायला मिळतं. संपूर्ण भारतभर तर दौरे असतात, त्या व्यतिरिक्त परदेश दौऱ्यावर सुद्धा आपण सदानंद महाराजांना, सदानंद बाबांना पाहतोय आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आगरी समाज सुद्धा तितकाच पुढे आहे, सफल आहे. मॅचकडे वळत असतानाच दोन बॅटर उतरलेत. स्ट्राईक इनकडे बॅटर राहतोय फ्रँकी, नॉन स्ट्राईक इनकडे रोनियल. नमित सजन सरांचा आम्ही आभार मानतोय कारण मागची जी स्पर्धा होती विजय शेठ पाटील चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं होतं. नेहमीच मोटिवेट करतात प्रत्येक खेळाडूंना. ते जरी क्रिकेटच्या मैदानामध्ये नसले परंतु ते 12 खेळाडूंपेक्षा कमी नाही आहेत. 11 खेळाडूंची ताकद म्हणजेच नमितजी सज्जन, त्यांना तुम्ही बघतायत आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. साई स्पोर्ट्स खारबाव टीमचा पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय ऋषभ काठे. 3 षटकांचा हा मॅच होतोय. पहिलाच बॉल, फ्रँकी याने या चेंडूला उडवलंय. चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने वळतोय. गॅप मोठा होता, एकच धाव मिळेल फ्रँकी या खेळाडूला. पहिल्या मॅच मध्ये 10 बॉलमध्ये 24 धावा फ्रँकी याच्या पाहायला मिळाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 15 धावांचं योगदान त्याचं होतं आणि आपण जर बघितलं रनियल तर त्या खेळाडूने 22 धावांचं योगदान मागच्या मॅच मध्ये दिलं होतं. चांगला लेखाजोखा आमचे स्कोरर विशाल भोईर यांचा पाहायला मिळाला होता. आता कामेश पाटील आमच्यासोबत जुडले जात आहेत. सुंदर असं हस्ताक्षर त्यांचा पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या नोंदी ते ठेवत आहेत. JTCचं सुद्धा मी कौतुक करेन. आज त्याने सुद्धा यशाचं शिखर गाठलेत. चांगले कॅमेरामॅन्स आपल्याला लाभलेत. डिजिटल स्कोअर अपडेटर समीक्ष मोरे आहेत. JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे हे सुद्धा चांगलं काम करत आहेत. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा आणि पंच वाईड घोषित करतात या चेंडूला. धावसंख्या पुन्हा एकदा वाढते परंतु नो आहे की वाईट आहे. बॅटिंग क्रीजच्या बाहेर पडलाय याची नोंद अर्थातच घेतली जाईल, दखल घेतली जाईल आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. मनोज परेड हे मालाड येथून बिलॉंग करतायत. आज त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. 2 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगलं काम केलं. पंचांच्या भूमिकेमध्ये निरीक्षण केलं जातं या चेंडूचं आणि हा चेंडू बॅटिंग क्रीजच्या बाहेर आहे त्यामुळेच नो असेल. क्विक डिसिजन दिलं जातं निरीक्षण करून पंच मनोज परेड सरांचं. नो बॉलचा इशारा. 1 धाव तर मिळाली. एका धावनीची धावसंख्या 2 आणि मुक्त संचार करण्याची संधी असेल या चेंडूवर बॅटरला. फ्रीट मिळेल. फ्रीटचा फायदा रोनियल हा खेळाडू उचलेल काय? आता बॅटर तयार नव्हता, बॉलर तयार आहेत कारण षटकं वेगाने कशी संपवायची हे ठाऊक आहे साई स्पोर्ट्स खारबाव टीमला. जलद गतीने षटक संपवण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू जर आपण बघितलं तर ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जाडेजा हे खेळाडू आठवत आहेत. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला कळून काढलं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. शतरक्षक तिथे तैनात होता सूरज. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. या 2 धावा मिळतात बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. खारबा गावातून आणखीन अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये आपण बघितलं मयूर तरे, उमेश तरे हे चांगले खेळाडू आज खुळ्या गटामधून सुद्धा खेळताना दिसत आहेत. पुढचा बॉल, लोअर फुल टॉस बॉल, सरळ बॅटने चेंडूला कळून काढलंय. सूरज पाटील तिथे सज्ज आहे
आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून तो फेकी करतोय. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात रोनियल या खेळाडूने. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत त्या 6 धाबा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धाबा. धाव फळकावर लागल्यात. विस्फोटक रूप धारण करावा लागेल पहिल्या चेंडूपासून हे लक्षात घेतलं बॅटरने आणि तोच पावित्र्य दिसतोय सध्या. गोलंदाजाची चूक पाहिली. चेंडूला हुक केलाय. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर. क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. 2 धावा मिळत आहेत. लगातारचे 3 चेंडू जर आपण पाहिले ना तर 3 चेंडूवर 2-2 धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 8. प्रत्येक धाव महत्वाची आहे. जसं षटकार चौकार महत्वाचा आहे क्रिकेटच्या या दुनियेमध्ये, तसेच एकेरी दुहेरी धाबा पाया रचण्याकरता फार मदत करत असतात. टॅप केल्याचा विचार होता बॅटरचा, परंतु त्याला ते जमलं नाही. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8 धाबा. लढावं लागेल वसे कोळीवाडा टीमला. विजयशेठ पाटील चषकामध्ये विजेतेपद पटकावलं होतं. जी 1 लाखाची स्पर्धा आपण वसई कोळीवाडा येथील चिमाजी अप्पा यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये पाहिली होती. आता ऑन ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळाली. मिड ऑन मध्ये चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून तिथे पोहोचतोय. तोपर्यंत विकेटवर बॅटरने 2 धावा पळून पूर्ण केल्यात. त्याचबरोबर पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या बिनबाद नाबाद 10 धावा. 10 विदाउट लॉस. ते हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फळकावर 10 झाली आहे. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नितेश आलाय. नितेश गोलंदाजी करतोय. फ्रँकी या खेळाडूला त्याला चमकावा लागेल कारण ही प्रतिष्ठेची लढत आहे. स्विच हिट आणि या स्विच हिट वर केलंय काम फिट. मिळताय 4 धाबा. हा येतोय शानदार चौकार. काय आक्रमक रूप धारण केलं फ्रँकी या खेळाडूने. मागच्याच विजयशेठ पाटील चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्याला मिळाला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याने चुणूक दाखवली होती. आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. म्हणूनच म्हटलं जातं स्वतःला करा सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतः काहीतरी करा, तरच तुम्हाला लोक जाणतील, तरच तुमची खेळी ही सर्वांपर्यंत पोहोचेल. 4 धाबांच्या मदतीनं धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 14 धाबा. स्कोअर मोज ऑन 14. खूप सुंदर हे शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं बॅटरचं. गोलंदाजाची गुणवत्ता ह्या आधी त्याने निरीक्षण केलं, हाताची हालचाल बघितली आणि ते शॉट सिलेक्शन केलंय. आता मात्र चुकीचा फटका. स्विच हिट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चांगला बॉल गोलंदाजाने टाकलाय नितेश याने. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 14 धाबा. आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आहे जो संभावित लढती होत्या. क्वार्टर फायनलचा मॅच आहे. या मॅचमधून थेट सुपर 3 मध्ये एंट्री होऊ शकते. एकतर तो संघ असू शकतोय साई स्पोर्ट्स खारबाव किंवा तो संघ असू शकतोय वसई कोळीवाडा.
पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. रोनियल सध्या शांत बसलाय. 5 बॉलमध्ये त्याने सुद्धा 8 धावांचं योगदान दिलंय. फ्रँकी तयार. ओ ठॉफेच लागले. पाहूया काय घडलंय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू आलाय. 1 धाव मिळाली आणि एका धावेची धावसंख्या पोहोचली ते 15 वर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी दाखल झालेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभागजीचे माजी सभापती कन्हैया बेटा भोईर सरांना तुम्ही बघतायत. त्यांच्या समोरच आपण बघतायत वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सुनील दादा चोळकर सरांना तुम्ही बघतायत. आणि आज जर आपण बघितलं तर जुचंद्र गावातील एक नामवंत समाजसेवक म्हणून ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करत असतोय, निर्भड असा वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय ते चंद्रकांत बालचंद्र पाटील सरांना तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. आशिष पाटील साहेबांना तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. त्याचबरोबर विलीन पाटील साहेबांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. ह्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. मनोज पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांचं स्वागत करतोय. इथे विकेट मिळाली. चितच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज रोनियल लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला हा पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 15. विजय काका यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं ही माहिती आमच्यापर्यंत मिळतोय आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. खरोखरच साहेबांच्या माहिती करता आज इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच या जुचंद्र नगरीमध्ये आगरी चषकाचं आयोजन केलंय. संघटित व्हा, सर्वांनीच एकत्रित या हा एक संदेश दिलाय फॉलो गँगने या सर्व आमच्या अनमोल रत्नांकरता. आणि ह्या आगरी सेनेचे अनमोल रत्न सध्या तुम्ही बघतायत. हा चांगला फटका इनसाइड आउट करून चेंडूला टोळावला जातं सुपर कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धाव मिळत आहेत विजय या खेळाडूला. मागच्या मॅचचा हिरो होता विजय, ज्याने 33 धावांची चांगली खेळी साकारली होती. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 17. पाहुण्यांचा पाहुणचार सुद्धा केला जातो या स्पर्धेत. सरळ बॅटने सुरक्षित जागेवर हा फटका निवडलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि ह्या मिळत आहेत 2 धावा विजय या खेळाडूला. उंचीचा फायदा झालाय विजय याला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर वसई कोळीवाडा टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 19 धावा. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गडी बाद. आणि आता आम्ही आमंत्रित करतोय दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीमचा कॅप्टनला. आपण लवकर संपर्क साधा. त्यांच्या सोबतच पार्थ 11 कारिवली टीमचा कॅप्टन त्याने सुद्धा या. आणि चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी ते सुद्धा या ठिकाणी जुडले जातील, कारण ड्रॉ हा फार महत्वाचा आहे. ड्रॉ आपण उडवण्यावर आहोत. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. 3 चिठ्ठ्यांमधून 1 चिठ्ठी काढली जाईल, ती थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि 2 चिठ्ठ्या ज्या राहतील, ज्या टीमचं नाव असेल त्या टीमला तो सेमीफायनलचा मॅच खेळावा लागेल. आता अक्षय गोलंदाजी मार्गावर आलाय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे तो उजव्या हाताचा खेळाडू आहे फ्रँकी. डेंजरस धोकादायक खेळाडू आहे फ्रँकी. धावसंख्या धाव फळकर आहे ती 19. धोकादायक खेळाडूचा धोका या ठिकाणी दूर केला जातोय. यष्ट्या उद्ध्वस्त केला जात आहे. दांडी गुल. विकेटचं पतन. बिग ब्लो. एक बॉलची समाप्ती आणि धावा लागल्या जात आहेत वसई कोळीवाडा टीमच्या त्या 19 धावा. अक्षय याला यश मिळतंय. उंच फुरा खेळाडू आहे अक्षय. याआधी शिरगाव संघाविरुद्ध त्याला चोप बसला होता, परंतु त्याच्यानंतर त्याने 2 मॅचेसमध्ये चांगली कामगिरी केल्या. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी अक्षय या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर आता आलाय जॅक्सन.
बघूया तो काय करतोय. विजय नॉन स्ट्रायकिंग कडे वाट बघतोय बॅटिंगची. जॅक्सन यांनी फोर्स केला चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. सोहम यांनी टिपला झेल. फलंदाज झालाय फेल. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. गॉन. फळकर 19 म्हणजेच वर्चस्व दबदबा पुन्हा एकदा निर्माण करताना दिसत आहे साई स्पोर्ट्स खारबाव टीमचे खेळाडू. गोलंदाज अक्षय आता विकेट हॅट्रिक वर आलाय. परत 11 कारिवली टीम दाखल झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये कॅप्टनला पाठवून द्या. ड्रॉ सुद्धा आम्ही या इनिंग नंतर उडवणार आहोत. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्याच्यानंतर ड्रॉ करणार आहोत. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एक पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती फायनलमध्ये थेट प्रवेश होईल. त्या चिठ्ठीमध्ये ज्या टीमचं नाव असेल त्या टीमला फायनलमध्ये आपण बघणार आहोत. आणि 2 चिठ्ठ्या ज्या राहतील त्या 2 संघांना सेमीफायनलच्या मॅच मध्ये लढावं लागेल. फुल लेंथ बॉल चेंडूला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता दोन्ही बॅटर धावतायत. 2 धावा ते पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल काय बघूया नेमकं काय घडलंय. आणि बघता बघता इथं 3 धावा होत आहेत पूर्ण. 3 धाव मिळाल्यात बॅटरला. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली ती 22 वर. स्कोर मूव्स ऑन 22. धावसंख्या धावफळकर 22. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि या 3 बॉलमध्ये बघूया कशा पद्धतीने खेळ होतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. मोठे फटके येताना दिसत नाही. आत्मविश्वासाने फटकेबाजी होताना दिसत नाही कारण एकही षटकार आला नाही. एक मात्र चौकार आला होता फ्रँकी याच्या बॅट मधून. गोलंदाज तयार. समोर विजय नावाचा खेळाडू तयार. मागच्या मॅच मध्ये दहशत त्याने दाखवली होती. हो आता फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. सले मिडॉन मधून मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 2 धावा विजय याला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 3 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. गोलंदाजी धारधार आहे वसई कोळीवाडा टीमची आणि तितकाच आता आत्मविश्वास नावाचा मित्र अगदी जवळ केलाय फिल्डिंग करताना तो साई स्पोर्ट्स खारबाव टीमने. त्यांचं सुद्धा खूप चांगलं काम होतोय या मॅच करता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि दूरवरून थ्रो येईपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. 5 बॉलची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या धावफळकावर झाली आहे ती 26 धावा. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या 1 बॉल मध्ये बघूया काय घडतंय. दत्ताई स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन या अन्यथा इथे ड्रॉ उडवला जाईल कारण या इनिंग नंतर लगेचच आम्ही ड्रॉ उडवणार आहोत. त्यावेळेस तुमची वाट बघितली जाणार नाही. मोठा फटका कडक 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 बेधडक काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट षटकार. धावा आणि 33 धावांचं लक्ष असेल. 33 इज द टार्गेट. खारबाव टीमला 33 धावांचं लक्ष असेल. आता आपण स्वागत आणि सन्मान करूया. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती लोकप्रिय उमेदवार आहेत आदरणीय सन्माननीय कन्हैया बेटा भोईर सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. आमचे आयोजक टीम्स फॉलो गँग्स तर्फे हा सन्मान होतोय. हितेश भोईर यांच्या शुभ हस्ते हे अनमोल रत्नांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची ऊब देणारी ही शाल आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आगरी कोळी असा उल्लेख आहे या सन्मान चिन्हावर. आणि तुळशीचं रोपटं जे आपलं आयुष्य वाढवण्याकरता मदत करतोय ते रोपटं देऊन स्वागत केलं जातोय. सन्मान केलं जातोय कन्हैया बेटा भोईर सरांचा. भरपूर कायापालट त्यांनी माजी सभापती साहेबांनी केलाय आणि त्यांचा उल्लेख नेहमीच करत असतो आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये. पुढील सत्कारमूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील दादा अचोळकर साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. नेहमीच एकमेकांना सहाय्य करू अवधे धरू सुपंत कारण कन्हैया बेटा भोईर सुनील दादा अचोळकर रमेश घोरकणा साहेबांना आपण बघतोय की सर्वजण एकत्रित असतात आणि सातिवली
चे विकास पुरुष म्हणून त्यांचा उल्लेख नेहमीच केला जातोय. सुनील दादा आचोळकर सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. त्याच्यानंतर एक अशी व्यक्ती जी लगेचच स्पष्ट वक्ता म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख करतोय आणि कुठलेही कार्य जलद गतीने कसं होईल याकडे लक्ष केंद्रित करणारे जुचंद्र गावचे वरिष्ठ समाजसेवक आदरणीय सन्माननीय चंद्रकांत भालचंद्र पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे अनमोल रत्न गोरगरिबांसाठी नेहमीच धावत असतं. ते आपण अनेक वेळा आपण बघितलं आणि खऱ्या अर्थाने फॉलो गँगचे पाठीराखे आहेत, म्हणजे त्यांना ते फॉलो करतायत. त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची ऊब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि आपण बघतो तुळशीचं रोपट संदेची किनी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. लगेचच आल्या आल्या या ठिकाणी या स्पर्धेकरता रोख रक्कम 25,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य केलंय. आगरी चषकामध्ये त्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. कन्या बेटा भोईर साहेबांकडून हे सहकार्य झालंय. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. आशिष कमलाकर पाटील नायगाव पूर्व युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडीचे, त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हितेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जातोय. ज्या पद्धतीनं तुळशीचं रोपट हे सर्वात जास्त ऑक्सिजन देत आहेत, तसं तुम्ही सुद्धा आपल्या या विकासाकरता ऑक्सिजन देण्याचं काम करतायत. जी कामं रखडलेली आहेत लोकांची ते पूर्ण करण्याचं ध्येय तुमचं असतं आणि म्हणूनच या ठिकाणी आपलं स्वागत आणि सन्मान होणं फार गरजेचं आहे. तदनंतर आपण बघणार आहोत विलिंज पाटील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी पुन्हा एकदा विनंती करतोय. हितेश भोईर यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आमची सर्व अनमोल रत्न, आगरी रत्न आणि अग्री समाजाने एकत्रित आल्यानंतर आपल्या या परिसराचा विकास आणखीन जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळेल. म्हणूनच सर्वांची एकी असायला पाहिजे. कुणाचं खच्चीकरण करू नका, उलट आपल्या या आगरी नेतृत्वाला आपण प्रोत्साहित करा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बहुजन विकास आघाडीचे सोमेश्वर नगरचे अध्यक्ष मनोज कांतीलाल पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करूया. मंडपची व्यवस्था तर त्यांनी केलंय आणि चांगलं सहकार्य, चांगला सपोर्ट त्यांचा असतोय. मी विनंती करतोय हितेश भोईर यांना त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान त्यांचा सुद्धा केला जातोय. सागरचे भोईर तुमचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. तुम्ही पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला सपोर्ट्स करतायत. मनोज कांतीलाल पाटील साहेबांसाठी सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण, कारण मंडपची चांगली व्यवस्था त्यांच्याद्वारे केलं जात आहे. नेहमीच चांगलं सहकार्य ते करतायत, चांगलं योगदान ते देत आहेत आणि हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पार पडतोय. या सत्कार मूर्तींना अर्थातच दुसऱ्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम आहेत आणि आज जर आपण बघितलं तर माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे प्रभाकरजी म्हात्रे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्तानं या आमच्या सर्व लाडक्या पाहुण्यांना मंडळींना तिथे सुद्धा जायचं आहे आणि आम्हाला जर वेळ मिळाला तर आम्ही सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. वळूया मॅचकडे. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या आणखीन युवा समालोचक निशांत पाटील. आवाज ऐकूया निशांत पाटील सरांचा. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती. 33 धावा बनवायच्यात साई स्पोर्ट खारबावला हा सामना जिंकण्यासाठी. धावफलकावरती 3 षटकानंतर जर पाहिलं तर 32 धावा केल्या होत्या वसई कोळीवाडा या टीमनं आणि ते हा सामना जिंकण्यासाठी 33 धावा बनवायच्या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला प्रणय पाटील या खेळाडूला पाहतोय आणि अक्षयला देखील या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. अगदी कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल हे पाहिलं देखील जाईल. मिड विकेटला चेंडूला टर्न केला तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित पाटील यांचा संघ फायनल मध्ये दाखल झाला. म्हणजेच काय, याच्यानंतर होणारा सामना सुरू असलेला विजेता संघ आणि पार्थ 11 कारिवली या 2 संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल.
संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 33 धावा बनवायच्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या झाली आहे ती 4. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. आयवनचा हा चेंडू खोलवर टप्प्याला चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय. अलाउन द कापेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 33 धावा बनवायच्यात म्हणजेच 11च्या सरासरीनं इथे 33 धावा करायच्या 3 षटकामध्ये. साई स्पोर्ट खारबावला पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. आयवननं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके खेळण्याची तो संधी देत नाहीये. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आयवनच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थानं आयवननं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तर आदरणीय सन्माननीय निखिलजी पाटील दादांचं शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देखील या स्पर्धेमध्ये. आणि निखिलजी पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच दिवेशजी पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पाहिलं तर मिड विकेट रिझर्व मध्ये चांगलं शतक पाहायला मिळालं आणि ते 2 धावा पाहायला मिळतात. चेक या ठिकाणी आणखीन मान्यवर आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत निखिल पाटील, कैवल्य म्हात्रे तसंच दिवेश पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. वेलकम वेलकम. परागजी पाटील नुकताच खेळणार आज फायनल. 2 मिनिटं फक्त. या स्पर्धेसाठी एक बहुमूल्य वेळ द्या त्याबद्दल आभार आहे. फक्त 2 शब्द या स्पर्धेबद्दल. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक आताच यात मॅचचे कॉमेंटेटर बोलले की आगरी लोकांना एकत्रित करून काहीतरी संदेश द्यावा म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे. खरोखर मनापासून धन्यवाद. बाकी तुम्ही मनात असे काही संकोच आणू नका. आपण सर्व आगरी कोणत्याही पक्षात जरी असलो तरी एकच आहोत. कारण आपण जेव्हा समाजाचं काम येईल तेव्हा प्रत्येक ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. हा जुचंद्र गावचा संदेश आहे. आणि जुचंद्र गाव काय आपल्या परिसरातील कामन या संपूर्ण विभागातच चांगल्या कामाकरता आपण कायम एकत्रित असतो. भले आपले पक्ष वेगवेगळे असतील परंतु मनभेद वगैरे आपल्यामध्ये कुणामध्ये नाही आहेत. आणि तुमचा जो उद्देश आहे तो खरोखर चांगलाच आहे. त्या उद्देशाने आम्ही देखील सर्व मंडळी एकत्रित अगोदर देखील काम करतो, यापुढे देखील काम करत राहू. आज आमचे या विभागाचे ज्येष्ठ नेते प्रभाकरजी म्हात्रे यांची देखील जवळजवळ 50 वर्ष ह्या समाजसेवा करता कार्यामध्ये गेलेले आहेत. आणि त्यांचा गुणगौरव म्हणून आज आमच्या एक अमृत सोहळा कमिटीने त्यांचा एक गुणगौरव सोहळा 75वा अमृत महोत्सव सोहळा ठेवलेला आयोजित केलेला आहे. तुम्हा सर्वांना त्या कार्यक्रमाचं मी याकडे आमंत्रित करतोय. आणि सर्व मॅच नियोजन केल्याबद्दल जे आयोजक आहेत त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतोय. कारण ह्या ग्राउंडवर जवळजवळ दादा 20-25 मॅचेस होतात आणि एकदम उत्साहाने मॅचेस होतात. कुठलाही पक्षभेद इकडे नसतोय. बघणारे प्रेक्षक देखील मजबूत असतात आणि सर्व गावकरी देखील आपल्या आपापल्या परीने सहकार्य करत असतात. बाकी एकच इच्छा आहे की कुणीतरी आपला क्रिकेटवीर राज्य लेवलवर किंवा पुढे जावा ही एक गावकऱ्यांची खरोखर मनापासून इच्छा आहे. आणि तो दिवस यावर्षी आम्ही वाट बघतोय. आणि तुना सर्वांना खेळाडूंना देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. आयोजकांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. हे मोलाचे शब्द नक्कीच आमच्या स्मरणात राहतील. आणि या स्पर्धेला तुम्ही सर्व पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच आमच्या पाहुण्यांचे खूप खूप आभार. कारण खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं गेलं. तर आदरणीय सन्माननीय कन्या भुईर साहेबांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी रत्न आणि आगरी समाजाचा मानबिंदू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं खूप कार्य चांगलं असतं या परिसरामध्ये. असे आदरणीय सन्माननीय कन्या भुईर साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांचा खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 33 धावा बनवायच्यात साई स्पोर्ट खारबावला. आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली आहे. प्रणय पाटील इथे बाद झालाय. नवीन फलंदाज पराग वतारी मैदानावरती दाखल होतोय. तर या ठिकाणी निखिलजी पाटील यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आणि एक जबरदस्त क्रिकेटपटू देखील आहेत निखिलजी पाटील यांचा या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय.
महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी श्वाळ, तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह आणि तुलसीचं रोपटं देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य मंचकावरती केला जातोय. निखिलजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. बॉलिंग ट्रॅक वरती फ्रँकी आला. चांगला सामना रंगेल. 33 धावा खारबाव संघाला या मॅच मध्ये बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये प्रणय पाटीलची मोठी विकेट पहिल्या षटकामध्ये आयवननं मिळवली. चांगली गोलंदाजी केली कारण त्या षटकामध्ये धावा खूप कमी आल्या, फक्त 8 धावा आल्या. जास्तीचा वेळ खर्च करू नका. वसई कोळीवाडा संघ शतरक्षण सजवा आणि लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज तयार. फ्रँकी ओव्हर द विकेट. अक्षय पाटील या खेळाडूच्या विरोधात गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याला चेंडू आणि ते 3 फ्लॅट शीट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त. मोठी विकेट. अक्षय पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याला चेंडू होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केला अक्षयनं आणि ते मोठी विकेट फ्रँकीने मिळवली. नवीन फलंदाज मोनिश तरे मैदानावरती दाखल होतोय. फ्रँकी बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका मिड विकेटला सजवला. उंची जास्त लांबी कमी. यावेळेस पाहिलं तर 1 धाव दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 10 या आकड्यावरती. अजून मात्र 23 धावा बनवायच्यात. हा सामना जिंकण्यासाठी साईस्पोर्ट खारबावला वसई कोळीवाडा या संघाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आयवनने इम्प्रेस केलं. या षटकामध्ये फ्रँकी देखील चांगली गोलंदाजी करतोय. इथे मोठा फटका खेळावा लागेल. मोनिश इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मोनिशने केलाय. डॉट चेंडू आलाय. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी ही प्रमुख ओळख आहे वसई कोळीवाडा या संघाची, कारण चांगली गोलंदाजी या संघाची आपण नेहमी पाहतोय. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी होत असताना फ्रँकी इम्प्रेस करतो या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलाय. शतरक्षक आहे. डाऊन द बॉल. टी फ्लाय झेल. संपलाय खेळ. मोनिश तरे देखील निघाल्या परतीच्या प्रवासाला. अजून एक विकेट. महत्वाची विकेट. मोनिश तरे इथे बाद झाला. फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑनला कमालीचा झेल टिपलाय. महत्वाची विकेट इथे मिळाली. नवीन फलंदाज सूरज पाटील बाहुबली खारबाव मैदानावरती दाखल होतोय, परंतु कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. एक भागीदारी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण प्रणय पाटील लवकर बाद झाला. तदनंतर अक्षय देखील या षटकामध्ये बाद झाला. मोनिशवरती विश्वास दाखवला. त्याला लवकर प्रमोट केलं परंतु तो देखील इथे बाद झाला. इथून सूरजला चांगली बॅटिंग करावी लागेल फ्रँकीच्या विरोधात, कारण फ्रँकी चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त त्यांनी 2 धावा खर्च केल्या. 4 चेंडूमध्ये 2 महत्वाचे विकेट घेतल्यात. 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत या षटकामधील. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळलेत हवेत. यावेळेस पाहिलं तर उंची जास्त लांबी कमी. इथे सूरज पाटीलची विकेट. महत्वाची विकेट. काय गोलंदाजी करतोय फ्रँकी. अजून एक धक्का. सूरज पाटील
back to the pavilion. फ्रँकी इम्प्रेस करतोय या षटकामध्ये 3 विकेट त्यांनी घेतल्यात. वाह व्हॉट अ बॉलिंग. सूरज पाटीलला देखील या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये त्यांनी बाद केलाय. कमालीची गोलंदाजी. कारण या षटकामध्ये धावा आलेल्याच नाही आहेत, फक्त 2 धावा फ्रँकीने खर्च केल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये देखील कमी धावा आल्या होत्या, 8 धावा. आणि या षटकामध्ये थोडासा दबाव होता फलंदाजांवरती, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या कड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. चेतनच्या विरोधात इथे देखील वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 12 धावा धावफलकावरती. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 21 धावा. इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे. गरज बनली आहे साईस्पोर्ट खारबावसाठी. इथे पहिला तर स्क्वेअर क्रिजर मध्ये खेळलेत, एकदा मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का? आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 14 या कड्यावरती. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 19 धावा. 33 धावा बनवायच्या होत्या. असं वाटलं होतं की सहजरित्या साईस्पोर्ट खारबाव या धावा करेल, परंतु काय गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये आयवननं खूप चांगली सुरुवात केली. त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि प्रणय पाटील जो फॉर्मात असलेला खेळाडू आहे त्याला बाद केलं. परंतु फ्रँकीने या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर विकेटची पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीला पाहिलं तर फलंदाज या मॅच मध्ये अक्षय बाद झाला, तदनंतर मोनिश बाद झाला. सूरज देखील पहिल्या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न त्याने देखील केला, त्याचा फटका फसला आणि तो देखील बाद झाला. 7 चेंडू आणि 19 धावा. स्ट्रायकिंग एंडला पराग वतारी. या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. अनेकदा तो हा खेळाडू जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि खूप चांगलं कार्य त्यांनी अनेकदा केलंय. परंतु आज त्याला 7 चेंडू मध्ये 19 धावा या मॅच मध्ये बनवायच्या टीम साईस्पोर्ट खारबावसाठी. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती ऑस्दन पावकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला धाटीचा गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला संघ आहे वसई कोळीवाडा. अगदी स्वतःच्याच आयोजन केलेल्या स्पर्धेमध्ये या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. टेंबवली सारख्या संघाला देखील पराभूत केलं होतं. मोठमोठ्या संघांना धक्के दिले होते त्या स्पर्धेमध्ये. तो संघ आहे वसई कोळीवाडा. चांगली कामगिरी करतोय. परंतु तिथे सर पाहिलं तर साईस्पोर्ट खारबाव संघ देखील संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. 7 चेंडूमध्ये 19 धावा इथे बनवायच्या आहेत आणि इथे त्या धावा पराग वतारीला कराव्या लागतील. 3 मोठे फटके या मॅच मध्ये त्याला खेळावेच लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऑस्दन पावकर. जास्तीचा वेळ खर्च करू नका, सामन्याला सुरुवात करा, कारण यानंतर एक सेमीफायनलचा सामना आणि तदनंतर फायनलचा सामना देखील बाकी आहे. गोलंदाज ओव्हर द विकेट ऑस्दन पावकर. परागच्या विरोधात खोलवर टाकणारा चेंडू आहे. चांगला चेंडू होता, अगदी खोलात टाकला. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल इथे अलगदपणे टाकावं लागेल. परंतु फलंदाजाला इथे 3 मोठे फटके खेळायचे आहेत या मॅच मध्ये. पराग वतारीला आज जबाबदारी घ्यावी लागेल. आज परागने जर हा सामना जिंकवला ना तर इथल्या मातीच्या कणाकणाला आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं नाव असेल पराग वतारी. परंतु आज अगदी आपल्या नावाला शोभणारा त्याला खेळ या मैदानावरती करावा लागेल. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. खोलात टाकलाय, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय, ऑन साइडला टर्न केलाय. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि ते बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. इथे चौकार आला. अजून एक मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये अगदी रंगत पाहायला मिळेल. हितेंद्र भोईर पाटील यांचं आगमन त्याचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. जितेंद्र पाटील दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. समित दादा पाटील हे देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आगरी चषक 2024 मध्ये. गोलंदाज वॉल्यूम ट्रॅक वरती औजदन पावकर ओव्हर द विकेट. पराग वतारीच्या विरोधात गोलंदाज तयार. इथे मोठा फटका ऑन साइड ला खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे कॅच पकडलाय. कॅच नाहीये तर मॅच पकडली. अगदी पराग वतारी इथे परततोय माघारी. अजून एक मोठा धक्का. टप्प्याने चेंडू होता. एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती. बराच काल चेंडू हवेत होता. मिड विकेटला कमालीचा झेल पकडला. कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी औजदन पावकर या मॅच मध्ये करतोय. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. ऋषभ काटे आलाय मैदानावरती. क्षमता आहे या खेळाडूकडे आणि अगदी जर पाहिलं तर फॉर्मात असलेला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू ऋषभ काटे. येथे पुन्हा एकदा त्याला चांगला खेळ करावा लागेल. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 33 धावा बनवायच्या होत्या साईस्पोर्ट खारबावला या मॅच मध्ये, परंतु फ्रँकीचं कौतुक करावं लागेल. मागील षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. त्या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी कमी धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु औजदन देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट औजदन पावकर ऋषभ काटेच्या विरोधात. कोल्हा टाकला मोठा फटका. ऋषभ काठेच्या बॅट मधून येतोय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा फार. षटकार. षटकार. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. औजदन पावकर पुन्हा एकदा. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉल. थोडासा दबाव जाणवतोय औजदन पावकर वरती. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. ऋषभ काटेने ही मॅच बनवली आहे. काय जबरदस्त फटका आला होता. अगदी पहिला तर खोलवर टप्प्याचा तो चेंडू होता. सीमारेषेच्या पलीकडे तो चेंडू गेला आणि या मॅच मध्ये कमबॅक केला साईस्पोर्ट खारबावनं. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट औजदन पावकर. 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. मोठा फटका. लॉंग ऑफ लॉंग. मॅच फिनिश. सामना जिंकला साईस्पोर्ट खारबाव. ऋषभ काटे पुन्हा एकदा हिरो बनला या मॅच मध्ये. व्हॉट अ बॅटिंग. अफलातून सामना. रोमहर्षक सामना. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करून ठेवलाय ऋषभ काठेनं. या मॅच मध्ये टाकलेत काटे आणि सामना देखील जिंकलाय साईस्पोर्ट खारबावनं. आणि या मॅचचा हिरो ऋषभ काठे. अफलातून बॅटिंग. चेक. तर आमच्या VIP डायसवर नक्कीच 2 पाहुणे, 2 अनमोल रत्न या ठिकाणी या अग्रजीषणात सज्ज झालेत. एका बाजूला बघतो आपण राज पाटील यांना छटाचे सर्व. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो मिनर पाटील यांना कथाचा बसत आणि रांगोळी जगतावरील एक चमकणारा हिरा आपण बघतोय या ठिकाणी येतोय. नॉनवेज होते नक्कीच मिनर भाई यांच्या हस्ते लगेचच तुम्ही आपल्या टॉप बॉक्स मध्ये यायचं आहे. काय मॅच जबरदस्त पाहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघात